नमस्कार शेतकरी मित्र हो. तर एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आपल्या समोर आलेलो आहे आणि माहिती आहे शेतकरी कर्जमाफी या संदर्भातील. आपणास माहीतच आहे की आपण कर्जमाफीच्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करत आहोत. ज्या संदर्भात जी पण काही माहिती मिळेल त्या माहिती आपल्यासमोर घेऊन येण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत आहोत. जर आपण पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला तर पाहूया काय आहे आजची महत्त्वाची बातमी. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून नवीन कर्ज द्या, असं कोणी म्हणलेलं आहे आपण सविस्तर पाहणार आहोत. तर ही आहे आजची मेन न्यूज. तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा लोकसभेत मांडल्या. तर राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रियाताई सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेत केलेली आहे. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद्राने तात्काळ मदत करण्याची गरज आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रियाताई सुळे यांनी केलेली आहे. तर हे अधिवेशनामध्ये झालेले आहे. 4 ते 22 डिसेंबर या 19 दिवसांच्या कालावधीमध्ये 15 बैठका होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने या विषयावरती जोर दिला जाणार आहे. या अधिवेशनात देशातील गेल्या काही महिन्यांपासून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मराठा आरक्षण, अतिवृष्टी, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची कर्जमाफी यांसारख्या अनेक समस्या महाराष्ट्राला भेडसावत आहेत. त्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी हा राज्यातील सर्वात ज्वलंत विषय असून हा प्रश्न राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संसदेत मांडलेला आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत असल्याकारणाने सरकारने मदत करावी. या प्रश्नाबाबत महाराष्ट्रात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेले आहेत असे सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले आहे. तर काही जिल्ह्यात गारांचा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी यंदा पाऊस झालेला नाही. अशी विरोधाभास परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाल्या कारणाने कोरडा दुष्काळ पडला आहे. तर वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीनसह पालेभाज्याचे खूप नुकसान झालेले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आलेला आहे. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करा यांनी सांगितलेलं आहे की सुप्रिया सुळे म्हणाले की राज्यात कुठे ओला तर कुठे कोरडा दुष्काळ पडल्याने शेतकरी संकटात आहे. तर दुसरीकडे दुधाला भाव मिळत नसल्याने चित्र आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी संकटात असल्याकारणाने केंद्रीय पथकाने तात्काळ महाराष्ट्रात पाहणी करावी. तसेच महाराष्ट्राला केंद्राने मदत करावी. कष्ट करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. तसेच त्यांना नवीन कर्ज देखील देण्यात यावे अशी थेट मागणी सुळे यांनी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केलेली आहे. तर सरकार याच्यावरती काय डिसिजन घेईल हे आपण पाहणारच आहोत. अजून अधिवेशन चालू आहे, तर सरकारला उत्तर देणं हे गरजेचं आहे. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची पण गरज आहे, त्यामुळे बँकेतून त्यांना कर्ज दिले पाहिजे. सोबतच हवामान बदलाचा देखील त्यांना फटका बसत असून यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी म्हणलेले आहेत. तर हीच होती की एक अतिशय महत्त्वाची बातमी. आता याच्यावरती सरकार काय उत्तर देणार ह्याच्यावर आपण लक्ष ठेवून आहे. जसं काय उत्तर मिळेल आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.